नमस्कार. आज मी एक नवीन विषय मांडत आहे. हा विषय आपण पूर्णपणे शांततेने ऐकावा व नंतर शेअर करावा. आज मी जो विषय मांडणार आहे तो सरकारी दवाखाने, नगरपालिकेचे दवाखाने व महानगरपालिकेचे दवाखाने यामध्ये मिळणाऱ्या नागरी सुविधा संदर्भात बोलणार आहे. सरकारी दवाखान्यामध्ये आज पुणे शहरामध्ये सरकारी दवाखाने, ससून हॉस्पिटल आणि उर्वरित रुग्णालय आहे. या दवाखान्यांमध्ये जर एखाद्या पेशंटला नेलं, विशेष करून मेंदूच्या संदर्भात या पेशंटला जर ससून हॉस्पिटलमध्ये नेलं तर ससून हॉस्पिटलचे जे न्यूरो फिजिशियन आहेत ते फक्त शुक्रवारी दुपारी असतात. ही सुविधा अशी न ठेवता सरकारने किमान आठवड्यातनं 3 दिवस पूर्ण वेळ न्यूरो फिजिशियन तिथे उपलब्ध करावे. काही वेळेला या रुग्णालयामध्ये बाहेर गावाहून सुद्धा पेशंट येतात. एकदा आलेला पेशंट जर एखादा न्यूरोच्या संदर्भात सोमवारी आला आणि त्याला जर सांगितलं की फिजिशियनला दाखवायला शुक्रवारी या, तर त्याला बाहेरगावून येणाऱ्या पेशंटला येणं जाणंही परवडत नाही आणि त्यावेळेला त्या आणलेल्या पेशंटला जो काही त्रास होत असेल तो त्रास जर शुक्रवारपर्यंत वाढला आणि नंतर जर इथं फिजिशियन बघणार असतील तर त्याचा त्या पेशंटला काही उपयोग होत नाही. आमची नम्र विनंती आहे की सरकारने पूर्ण 8 दिवस तिथे न्यूरो फिजिशियनची सोय करावी. नंबर 2, ससून हॉस्पिटलमध्ये जर न्यूरोच्या संदर्भामध्ये काही टेस्ट करायचे असतील तर तिथे काही वेळेला मशीन अवेलेबल आहेत पण ऑपरेटर अवेलेबल नाही. ऑपरेटर अवेलेबल आहेत तर मशीन नादुरुस्त आहेत. उदाहरणार्थ EGG म्हणून एक टेस्ट आहे, ती मेंदूच्या संदर्भात आहे. ती टेस्ट ससून हॉस्पिटलमध्ये होत नाही कारण तिथे मशीन आहे पण मशीन ऑपरेटरच तिथे नाही, त्यामुळं ती टेस्ट होत नाही. त्या टेस्टसाठी मग सरकारी दवाखाना सोडून एका खाजगी दवाखान्यात लोकांना जावे लागते. खाजगी दवाखाना हा लोकांना परवडणारा विषय नाही, म्हणूनच लोक सरकारी दवाखान्यामध्ये येतात. पण सरकारी दवाखान्यात जर त्या रुग्णांना टेस्ट करून मिळणार नसतील, परत खाजगी दवाखान्यात जायचं असेल तर मग सरकारी दवाखान्याचा उपयोग तो काय? खाजगी दवाखान्यामध्ये जर पेशंट गेला तर तिथल्या फिया लोकांना परवडत नाही, म्हणून लोक सरकारी दवाखान्याचा आधार घेतात. खाजगी दवाखान्यामध्ये पेशंट गेल्यानंतर तिथले ज्या यंत्रणा आहेत त्या पहिले त्या पेशंटच्या नातेवाईकांना विचारतात, तुम्ही करता काय? करता काय म्हणजे तुमचा उद्योगधंदा काय? नंबर 2, तुमचं मेडिक्लेम आहे का? मग एखाद्याचा उद्योगधंदा मोठा असेल, एखाद्याचा मेडिक्लेम असेल तर त्याला भरमसाठ पैसे लावले जातात. मेडिक्लेम त्या माणसाचा असेल तर त्याचा पूर्ण मेडिक्लेम कसा खर्च होईल याचकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं. अशी प्रवृत्ती नसावी आणि अशी योजना पण नसावी. आज मेडिक्लेम जर एखाद्याला काढायचा झाला तर वर्षाला 50,000 रुपये त्या माणसाला भरावे लागतात. म्हणजे सर्वसाधारणपणे महिन्याला 4,000 ते 5,000 रुपये त्या माणसाला खर्च येतो. परत 1 वर्षभर त्या माणसाला काही झालं नाही तर परत पुढल्या वर्षी रिन्यू करायला तेवढेच पैसे भरावे लागतात. असं जर समजा त्या फॅमिलीला 5 वर्ष काहीच झालं नाही, 5 वर्ष तो रिन्यू करत राहिला आणि 5 वर्षामध्ये मेडिक्लेम कंपनीला 2.5-3 लाख रुपये द्यायचे आणि जर इथं घरामध्ये काही झालं नाही तर ते पैसे वाया जातात. काही होऊ नये ही चांगली गोष्ट आहे, पण मेडिक्लेमचे पैसे हे सरकारी यंत्रणेने लक्ष घालून कमी करायला पाहिजे. 5,000, 10,000 इथपर्यंत ठीक आहे. हजारो, लाखो, करोडो लोक मेडिक्लेम काढणारे असतात. असं काही नाही की त्यांना परवडणार नाही, असं काही नाही. आणि खाजगी दवाखान्यांना पण सरकारच्या यंत्रणेने लक्ष द्यावं. ते किती पैसे लावतात, एकेका गोष्टीला डबल टिबल पैसे लावले जातात. हे असे अनुभव लोकांना कोविडमध्ये सुद्धा आलेले आहेत. कोविडमध्ये एक PPE किट घातलेला डॉक्टर हा 1000 लोकांना चेक करणार आणि ते PPE किट प्रत्येकाच्या बिलात लावले जाणार. हे पटती नाही आणि मग असे पैशांमध्ये जीव जातात.
सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही जर सुविधा चांगल्या केल्या लोक खाजगी दवाखान्यात जाणारच नाही. नगरपालिकेचे जे दवाखाने असतात आणि महानगरपालिकेचे दवाखाने, पुण्याच्या मध्ये नगरपालिका आहे, कमी हॉस्पिटल चांगला दवाखाना वगैरे आहे, तर तिथे कुठेही यंत्रणा नाही, तिथे मेंदूच्या सर्वात नाही, तिथे ऑफिशियल नाही, तिथे निरोप लागणे यंत्रणा नाही. असं पाहिजे गेला तिथे व्यवस्था न पुणे परवानगी नगरपालिकेचे सुद्धा जे समजा लोणासारखे आणि दवाखाना आहे, तिथे एखाद्या पेशंट जा, तिथे यंत्रणा आहे त्या पेशंटला पाठवतात किंवा पुढच्या ठिकाणी पाठवतात. मग लोकांना परवडत नाही, लोकांना अर्थ नाही परवडल्याने काही वेळा त्याचा पेशंट आगावतो. या सरकारने विचारावा आणि सरकारी दवाखाने, नगरीचे दवाखाने, महानगरपालिकेचे दवाखाने जास्तीत जास्त सुविधा द्या. सरकारी दवाखान्यांमध्ये एखाद्या पेशंटला घेऊन नाही गेले हे त्याची विचार जाते. ज्या वेळेला पेशंट आजार त्याला तातडीने दवाखान्यामध्ये हलवणं आवश्यक असतं. त्यावेळेला रेशन कार्ड आणि एखाद्याकडे रेशन कार्ड नसेल तर त्याची सुद्धा मिळत नाही. असं आधार जर सरकारने दिलेले आहे, आधार कार्ड जर सर्वांकडे आहे तर आधार कार्डावर सुविधा द्यायला पाहिजे. मग पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी होतं की तुम्हाला कोणती काम म्हणून आधार हे पॅन कार्ड चालेल, आधार कार्ड चालेल, रेशन कार्ड चालेल की काही असलेलं चालेल. मग आधार कार्डाला किंमतच देते. सरकारने आई भातमध्ये संघटना उभी केली, त्याच्यामुळे लोकांनी पैसे भर, त्याच्यामध्ये लोकांना पैसे नाही त्याच्यामुळे लोक, परंतु दवाखान्याला कंपल्सरी सुद्धा दवाखाने ही राबवत नाही. का नाही? सरकारचा नियम नाही. सरकारचं जर नियंत्रण असेल तर नागरिकांना सुविधा मिळते. आई अशी कार्ड काढून उपयोग आहे. आधार कार्डाचा उपयोग काय जर गरज झाली तर. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की नगरपालिका सरकारी दवाखाने इथे संयुपूर्व आणि जातीने लक्ष नसे नागरिक गोष्टी करून द्यावेत. नगरपालिका आणि यांच्या नगर त्यानंतर महानगरपालिका नागपूर आहे, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष तिथल्या यंत्रणांनी कशा होती याचा विचार करावा. नगरपालिकेमध्ये तिथल्या विचारावा. आपल्या काही झालं तरी सुद्धा बाहेर जाता नाही, तो माझ्या नगरपालिकेच्या दवाखान्यातच, म्हणजे त्याला तिथे सगळ्या सुविधा उपलब्ध होतील अशी यंत्रणा राबवायला पाहिजे. यंत्रणा महानगरपालिकेमध्ये राबवायला पाहिजे. याचा यंत्र लक्ष द्यावे की नम्र विनंती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आरोग्य मंत्री आणि आरोग्याच्या विषयी जे अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि काही सुविधा मिळतील अशी अपेक्षा करतो. नमस्कार.